मोहन हा अत्यंत गरीब होता. तो शहरातील गल्ल्यांमध्ये फुगे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. एके दिवशी तो शहरातील अशाच एका मॉल बाहेर फुगे विकत असताना त्याच्याजवळ एक श्रीमंत महिला आली आणि तिने मोहनला 500 रुपये दिले व 4 फुगे मागितले. त्यावेळी मोहन 2 लहान मुलांना फुगे फुगवून देत होता. त्यामुळे तो म्हणाला, मॅडम, तुमच्या हाताने पिशवीतून फुगे काढून घ्या. यावर ती महिला मोहनच्या सायकल लटकवलेल्या पिशवीतून फुगे काढू लागली. तेव्हा तिची सोन्याची अंगठी त्या पिशवीत पडली, पण हे तिच्या लक्षात आले नाही. संध्याकाळी जेव्हा मोहन घरी गेला तेव्हा त्याच्या पत्नीला मोहनच्या पिशवीत ती सोन्याची अंगठी दिसली. ते पाहून त्याची पत्नी म्हणाली, जर आपण ही सोन्याची अंगठी विकली तर आपल्याला खूप सारे पैसे भेटतील. दिवाळी पण जवळ आलेली आहे आणि घरात कसलेच सामान नाही. ही अंगठी विकल्याने आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील, जसे की मुलांचे कपडे, फटाके, घरातील राशन पाणी, या सर्वांचे टेन्शन मिटून जाईल. पण मोहनने ती अंगठी न विकता दुसऱ्या दिवशी त्या महिलेला परत केली. परंतु जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याचा लहान मुलगा तापाने फणफणला होता. मोहनकडे आणि त्याच्या पत्नीकडे आपल्या मुलाला दवाखान्यात यायला सुद्धा पैसे नव्हते. अशी त्यांची परिस्थिती होती. मोहन घरात येताच त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, तुमचा प्रामाणिकपणा एके दिवशी आपल्या मुलांचा जीव घेईल. त्याच वेळेस बाहेरून कुणीतरी दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. मोहनने दरवाजा उघडताच समोर मुलाला नुकत्याच दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आजही मोहन रोजच्याप्रमाणे शहरातील गल्ल्यांमध्ये फुगे विकण्यासाठी निघाला होता. शहरातील एका मोठ्या चौकात जेव्हा रेड लाईट सिग्नल लागला तेव्हा मोहन सिग्नलला थांबलेल्या प्रत्येक कारपाशी जाऊन आपले फुगे विकण्याचा प्रयत्न करू लागला. आज सकाळपासून त्याचा एकही फुगा विकला गेला नव्हता. त्याला प्रश्न पडला की जर माझे फुगे विकले गेले नाही तर आज माझ्या कुटुंबाला उपाशी झोपावे लागेल. कारण तो जिथे राहत होता तिथल्या दुकानदारानेही आता त्यांना उधार किराणा सामान देणे बंद केले होते. त्याने रात्रीपर्यंत अनेकांना विनंती केली की माझे फुगे विकत घ्या, पण त्याची दुर्दैव असे होते की आज एकही फुगा विकला गेला नाही. तो खूप उदासून घरी परतला. आज त्याचा खिसा पूर्णपणे मोकळा होता. घरात येताच त्याच्या पत्नीने त्याला विचारलं, काय झालं, फुगे विकले गेले की नाही? यावर मोहनने नाहीमध्ये मान हलवली आणि म्हणू लागला की एकही फुगा विकला गेला नाही. मी खूप प्रयत्न केले. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. मग त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, सकाळपासून मी मुलांना सांगत आहे की तुमचे वडील आल्यावर थोडेफार किराणा सामान आणता येईल. आता तुम्हीच सांगा, मी त्यांना काय खायला घालू? मी स्वतः उपाशी राहू शकते, पण मुलांना असे उपाशी ठेवू शकत नाही. हे बोलत असताना मोहनची पत्नी संगीताच्या डोळ्यातून अश्रू आले. मुलं आपले वडील आल्याचे पाहून धावत आली आणि वडिलांना विचारू लागले, बाबा बाबा, तुम्ही किराणा सामान आणले का? यावर मोहन पुढे काहीच बोलू शकला नाही. मग त्याची मुलगी म्हणू लागली, मला खूप भूक लागली आहे. यावर त्याने आपल्या मुलीला छातीशी धरले आणि तो रडू लागला. जेव्हापासून महागाई वाढली होती आणि त्याचा धंदा कमी झाला होता तेव्हापासून बिचाऱ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे खूप हाल होत होते. नाही तर तो कसेबसे घरात डाळ भाकरीची व्यवस्था तर करतच होता. मुलांच्या तोंडाकडे पाहून तो घराबाहेर पडला. त्यानंतर तिथून तो जवळच असलेल्या एका मंदिराजवळ गेला आणि गुडघ्यावर बसून देवाला प्रार्थना करू लागला की हे प्रभू, माझी मदत कर. घरात माझी मुलं उपाशी आहेत. ते पाहून काही लोक आपापसात चर्चा करू लागले की चांगला हट्टाकट्टा दिसत आहे, मग याला कष्ट करायला काय होते? जेव्हा हे मोहनने ऐकले तेव्हा तो त्या लोकांना म्हणू लागला, असे नाही की मी कष्ट करत नाही. दिवसभर शहरातील गल्लींमध्ये मी फुगे विकत फिरतो, पण कोणीच माझे फुगे विकत घेत नाही. मी खूप गरीब आहे. कृपया तुम्ही माझी काहीतरी मदत करा. असे म्हणत तो रडू लागला. यावर त्या लोकांनी त्याच्यावर दया दाखवत त्याला काही पैसे दिले आणि त्याला सांगितले की या मंदिराबाहेर उभा थांबून फुगे विकत जा. इथे तुझे फुगे विकले जातील. मोहन त्या लोकांचे आभार मानून घराकडे निघाला. जाता जाता तो दुकानातून तांदूळ आणि डाळ घरी घेऊन गेला
आजचा दिवस तर त्याचा कसाबसा भागला होता, पण त्याला उद्याची चिंता सतावू लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठून त्या मंदिराजवळ फुगे विकायला गेला. मग काही वेळाने तिथल्या मेन रोडवरून एक कार चालली होती. ती कार त्याच्याजवळ येऊन थांबली. ती कार साधारणतः एक 30-32 वयाची श्रीमंत महिला चालत होती. तर मागच्या सीटवर तिची 2 लहान मुलं तिच्याकडे फुगे घेण्यासाठी हट्ट करत होती. ते पाहून मोहन त्या कारजवळ गेला. तिची मुलं मोहनला फुगे मागू लागली. यावर ती महिला म्हणाली, यांना जे फुगे पाहिजे आहेत ते द्या. मग मोहनने त्या मुलांना विचारलं, तुम्हाला कुठला फुगा हवा आहे? त्यातल्या एकाने लाल रंगाचा फुगा मागितला, तर दुसऱ्याने पिवळ्या रंगाचा फुगा मागितला. मग मोहनने त्यांना त्यांच्या आवडीचे फुगे दिले. ती 2च मुलं होती, पण त्या महिलेच्या सांगण्यावरून मोहनने त्यांना 4-5 फुगे दिले. त्यानंतर त्या महिलेने मोहनला काही न विचारता 500 रुपये त्याच्या हातात ठेवले. ते पाहून मोहन म्हणाला, नाही मॅडम, याचे फक्त 50 रुपये झाले आहेत आणि माझ्याकडे तर एवढे सुट्टे पैसे नाही आहेत. यावर ती महिला म्हणू लागली, काही हरकत नाही, राहू द्या, वरचे पैसे तुम्हालाच राहू द्या. त्यानंतर ती महिला आपल्या मुलांसह तिथून निघून गेली. कदाचित तिला मोहनच्या परिस्थितीचा अंदाज आला होता. मोहनला खूप आनंद झाला होता, कारण आज पहिल्यांदाच त्याला कोणीतरी इतके जास्त पैसे दिले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो देवाचे आभार मानू लागला. त्यानंतर त्याचे आणखीन काही फुगे विकले गेले. आज संध्याकाळी जेव्हा तो घरी गेला, तेव्हा त्याने जाता जाताच दुकानातून थोडेफार किराणा सामान विकत घेतले. मोहन सामान घेऊन घरी गेल्यावर त्याच्या पत्नी लगबगीने स्वयंपाक केला आणि ती मोहनला जेवण वाढू लागली. तेव्हा मोहन म्हणाला, नाही, अगोदर मुलांना वाढ. यावर त्याची पत्नी म्हणाली, तुम्ही सकाळपासून उपाशी आहात. मग मोहन म्हणाला, आणि तू? पुढे काही न बोलता मोहनच्या पत्नीने सर्वांना जेवण वाढले आणि सर्वांनी आज एकत्र पोटभर जेवण केले. त्यानंतर पुढे असेच काही दिवस निघून गेले. मात्र मोहनच्या घराची परिस्थिती जशी तशीच होती. कधी मोहनचा धंदा होत असे, तर कधी त्याला रिकाम्या हातानेच घरी परतावे लागत असे. एके दिवशी मोहन फुगे विकण्यासाठी शहरातील एका मोठ्या बाजारपेठेत गेला आणि तिथे तो एका मॉल बाहेर उभे थांबून फुगे विकू लागला. तेव्हा अचानक त्याचे लक्ष त्याच महिलेवर पडले. ती महिला मॉलमधून शॉपिंग करून बाहेर पडत होती. आज ती एकटीच होती. मोहन हसत त्या मॅडमजवळ गेला. कदाचित तिने सुद्धा मोहनला ओळखले होते. ती मोहनला म्हणू लागली की, तुम्ही तेच आहात ना, त्या दिवशी मंदिराबाहेर फुगे विकत होता? हो मॅडम, तुम्ही मला बरोबर ओळखले. तुम्ही खूप चांगले आहात. देव तुम्हाला आणि तुमच्या मुलांना नेहमी सुखी ठेवेल. कदाचित त्या महिलेने त्याची गरज ओळखली होती, म्हणून तिने पुन्हा मोहनकडून फुगे विकत घेण्याचे ठरवले. मग ती मोहनला म्हणाली, माझ्या मुलांसाठी 3-4 फुगे द्या. त्यावेळी मोहनकडे 2-3 मुलं फुगे घेण्यासाठी आले होते. मोहन त्यांना फुगे फुगून देत होता. मोहन म्हणाला, मॅडम, या पिशवीतून तुमच्या आवडत्या कलरचे फुगे काढून घ्या. यावर त्या महिलेने पिशवीतील 4-5 फुगे काढले आणि तिने आपल्या पर्समधून आजही 500 रुपयांची नोट काढून मोहनच्या हातावर ठेवली. यावर मोहन म्हणाला, मॅडम, कृपया मला शर्मिंदा करू नका. याआधी तुम्ही माझी मदत केली आहे. हे फुगे तुम्ही माझ्याकडून असे तुमच्या मुलांसाठी घेऊन जावा. मग ती महिला म्हणाली, नाही, हे घ्या, तुम्ही तुमच्या मुलांसाठी काहीतरी खायला घेऊन जावा. ती महिला खूप चांगली होती. त्यानंतर ती महिला तिथून पार्किंगमध्ये गेली आणि तिने तिच्याकडचे सर्व सामान आपल्या कारमध्ये ठेवले व ती तिथून निघून गेली. त्या महिलेकडे रेड कलरची कार होती. ती खूप श्रीमंत वाटत होती. संध्याकाळी मोहन आज खूप खुश होऊन घरी आला होता, कारण आज पुन्हा त्या महिलेने मोहनला 500 रुपये दिले होते. येताना त्याने बरेच किराणा सामान आणले होते. ते पाहून त्याची पत्नी खूप खुश झाली. त्यानंतर ती मोहनच्या पिशवीतून सामान बाहेर काढू लागली. तेव्हा अचानक तिचे लक्ष पिशवीत चमकणाऱ्या एका वस्तूवर पडले. तिने पटकन सर्व सामान बाहेर काढले, तर त्यात खाली एक सोन्याची अंगठी होती. मोहनच्या घरात लाईट तर नव्हती, फक्त एक नावापुरता कंदील होता. कंदिलाच्या उजेडात पाहिल्यावर ती अंगठी आणखीन चमकू लागली.
ते पाहून ते दोघेही चकित झाले. मग मोहनची पत्नी त्याला म्हणाली, पण ही अंगठी तुमच्या पिशवीत कशी काय आली? मग तो विचार करू लागला, परंतु त्याच्या काही लक्षात आले नाही. ती अंगठी त्याने खिशात ठेवली आणि विचार करू लागला की माहीत नाही ही अंगठी कोणाची आहे. त्या दिवशी तो संपूर्ण रात्र त्या अंगठीचाच विचार करत होता. सकाळी त्याने आपली पिशवी उचलली आणि पुन्हा तो आपली सायकल घेऊन शहरात फुगे विकायला निघाला. जेव्हा तो शहरात एका मोठ्या बाजारात गेला तेव्हा त्याला पुन्हा तीच महिला भाजी घेताना दिसली. आज ती थोडी चिंतित असल्यासारखी वाटत होती. मोहन तिच्याजवळ गेला आणि तिला म्हणाला, मॅडम, आज तुम्ही खूप उदास आणि चिंतित दिसत आहात. काही प्रॉब्लेम झाला आहे का? यावर ती महिला म्हणाली, हो, काल माझी 1.5 तोळ्याची सोन्याची अंगठी हरवली आणि काल मी मॉलमध्ये येण्यापूर्वी इथे भाजी विकत घेण्यासाठी आले होते. त्यामुळे मी भाजीवाल्यांकडे विचारपूस करायला आले आहे. त्यानंतर ती महिला गाडीत बसून तिथून निघून गेली. आता मोहनच्या लक्षात आले होते की कदाचित काल जेव्हा तिने पिशवीतून फुगे घेतले तेव्हा त्याच वेळी या महिलेची अंगठी पिशवीत पडली असावी. हा सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला आणि त्याने पटकन त्या महिलेला आवाज दिला. पण कारच्या काचा वर असल्यामुळे मोहनचा आवाज तिच्यापर्यंत पोचू शकला नाही आणि ती निघून गेली. त्यानंतर मोहन पुन्हा बाजारात फुगे विकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला आपल्या घर खर्चाची चिंता सतावू लागली होती, कारण आजही त्याचा धंदा खूप कमी झाला होता. मग मोहन बाजारातील एका सोन्याच्या दुकानाजवळ गेला. तेव्हा त्याला पाहून सोनार म्हणू लागला, काय हवंय? आमच्या इथे लहान मुलं नाहीत. पुढे जा, पुढे जाऊन तुझे फुगे विकत बस. यावर मोहन म्हणाला, मी इथे फुगे विकायला आलो नाही. माझे तुमच्याकडे एक काम आहे. ते ऐकून तो सोनार मोहनला म्हणाला, तुझे माझ्याकडे काय काम आहे? यावर मोहनने खिशेतून अंगठी काढून त्या सोनाराला दाखवली आणि त्याला विचारलं, या अंगठीची किंमत किती असेल? सोनाराने एक नजर अंगठीवर टाकली आणि दुसरी नजर मोहनवर टाकत त्याला विचारलं, ही अंगठी तुझ्याकडे कुठून आली? ही तर डायमंडची अंगठी आहे आणि खूप महाग आहे. यावर मोहन म्हणाला, ही अंगठी माझ्या पत्नीची आहे. मला सांगा याची किंमत काय मिळेल? मग त्या सोनाराने पुन्हा एकदा मोहनकडे पाहिलं आणि त्याने त्या अंगठीचे वजन केले. त्यानंतर तो म्हणाला, हिची किंमत जवळजवळ 1.25 लाख रुपये इतकी आहे. त्या अंगठीचे मूल्य ऐकून मोहन चकित झाला आणि म्हणाला, ठीक आहे. तो सोनार म्हणाला, तुला ही अंगठी विकायची आहे का? आधी मोहनने विचार केला की जर मी ही अंगठी विकली तर माझे दिवस सुधारतील. पण परत त्याने विचार केला आणि म्हणाला, नाही, मला ही अंगठी विकायची नाही. यावर तो सोनार मोहनला म्हणाला, मग झक मारायला इथे ही अंगठी घेऊन आला होता का? पुढे काहीच न बोलता मोहन ती अंगठी घेऊन तिथून निघून गेला. घरी आल्यावर त्याने पाहिले की त्याचा मुलगा तापाने फणफणला होता. त्याची पत्नी त्याला म्हणू लागली की सकाळपासून याला खूप ताप आहे. आज मोहनचा धंदासुद्धा झाला नव्हता. त्यामुळे तो काही न बोलता शांतपणे कॉटवर जाऊन बसला. त्याच्या मुलाचा ताप वाढतच चालला होता. त्याची पत्नी रडत होती. घरात खाण्यापिण्याचे थोडेफार सामान तर होते, पण दवाखान्यात येण्यासाठी खिशात 1 रुपया नव्हता. मोहन विचार करत होता की मी माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये कसे घेऊन जाऊ. मग तो विचार करू लागला की जर आपण ही अंगठी विकली तर त्या मॅडमला थोडी समजणार आहे आणि ती माझ्यावर संशयसुद्धा घेऊ शकत नाही. जर मी ही अंगठी विकली तर मला माझ्या मुलाला दवाखान्यात येता येईल आणि माझी परिस्थितीसुद्धा सुधारू शकते. त्याच्यासाठी 1.25 लाख रुपये ही काही लहानसहान गोष्ट नव्हती. मोहनने त्याची पत्नी संगीताला हाक मारली. जेव्हा ती त्याच्या जवळ आली तेव्हा मोहनने तिला कॉटवर बसायला सांगितले. ती कॉटवर बसली. मग मोहन तिला म्हणाला, जी अंगठी आपल्याला काल पिशवीमध्ये सापडली आहे ती खरंच सोन्याची आहे. हे ऐकून संगीता त्याच्याकडे आवाक नजरेने पाहू लागली. मग मोहनने तिला आपण सोनाराकडे गेल्याचे सांगितले आणि हेही सांगितले की या अंगठीची किंमत तब्बल 1.25 लाख रुपये इतकी आहे. यावर ती म्हणू लागली, परमेश्वराने आपली मदत केली आहे. ही भगवंताचीच देण आहे. परमेश्वराची सुद्धा अशीच इच्छा आहे की ही अंगठी विकून आपण आपल्या मुलावर इलाज करावेत. यावर मोहन म्हणाला, हे बघ, मला माहीत आहे की
ही अंगठी त्या महिलेची आहे. आज ती महिला खूप चिंतेत दिसत होती. मग त्याची पत्नी म्हणाली, पण ती बाई तुम्हाला परत दिसेल याची काय गॅरंटी? यावर मोहन म्हणाला, मला त्या महिलेच्या कारचा नंबर लक्षात आहे. तुला तर माहीतच आहे माझे डोके या गोष्टीत किती फास्ट चालते. मी तिच्या गाडीचा नंबर लिहून ठेवला आहे. कारण आधी मी विचार केला की मी तिची अंगठी तिला परत करेल, पण नंतर पुन्हा विचार केला की आधी या अंगठीची किंमत विचारावी. त्याची पत्नी त्याला म्हणू लागली, तुमचा मुलगा आजारी आहे. जर तुम्ही तिला ही अंगठी परत दिली तर ती फार तर फार तुम्हाला 400-500 रुपये देईल. तुम्हाला माहीत आहे का औषधे आता किती महाग झाले आहेत. त्यात जर काही टेस्ट करायला सांगितल्या तर आपण एवढा खर्च कुठून करणार. त्यामुळे सांगते, इतका पण प्रामाणिकपणा दाखवायची काही गरज नाही. आपला मुलगा आजारी आहे, जरा त्याचासुद्धा विचार करा. जर मुलाची तुम्हाला थोडीसुद्धा काळजी वाटत असेल तर ही अंगठी जाऊन विकून या. त्या मॅडमला काय कळणार आहे, तिला तर तुमच्यावर संशयसुद्धा येणार नाही. पत्नीच्या सांगण्यावरून मोहन पुन्हा त्या सोनाराकडे गेला आणि त्याने खिशातील अंगठी काढून काउंटरवर ठेवली. पण त्याचे एक मन म्हणत होते की ही अंगठी त्या महिलेला परत करावी आणि दुसरे मन आपल्या आजारी मुलाचा विचार करत होते. मोहनला त्या महिलेबद्दल विचार येऊ लागला की तिच्यामुळेच माझ्या मुलांना पोटभर अन्न मिळाले आणि मी त्याच महिलेची फसवणूक करत आहे. तो अंगठी घेऊन दुकानाच्या बाहेर आला. त्यानंतर तो बाजारात आपल्या एका मित्राकडे गेला जो ड्रायव्हरची नोकरी करत होता. मोहनने त्याला आपल्या खिशातील कागदावर लिहिलेला त्या महिलेचा गाडीचा नंबर दाखवला आणि म्हणाला की या नंबरच्या कार मालकाची मला माहिती काढायची आहे. त्याच्या मित्राने तो नंबर लगेच ओळखला, कारण त्या नंबरची कार मार्केटजवळ असलेल्या एका मोठ्या बंगल्याबाहेर उभी असते हे त्याला माहीत होते. कदाचित ती मॅडम तिथेच राहत असावी. त्यानंतर मोहन त्या मॅडमच्या घरी गेला. त्याने बंगल्याच्या गेटची कडी वाजवली. तेव्हा एक वॉचमन बाहेर आला. मग मोहन त्याला म्हणाला, मला मॅडमला भेटायचं आहे. यावर त्या वॉचमनने मोहनकडे पायापासून ते वरपर्यंत पाहिले आणि म्हणाला, तू काय वेडा आहेस की काय? आमची मॅडम असे कोणालाही भेटत नाही. इथून निघून जा, नाही तर तुझ्यामुळे माझी नोकरी जाईल. त्यांचा वाद सुरू असताना बंगल्याच्या गॅलरीत ती महिला चहा पिण्यासाठी आली. तेव्हा अचानक तिचे लक्ष मोहनवर पडले. त्यानंतर काही वेळाने त्या मॅडम बाहेर आल्या. मोहनला पाहून त्या थोड्याशा हसल्या आणि म्हणाल्या, तुम्हाला काही मदत हवी आहे का? आणि तुम्हाला माझ्या घराचा पत्ता कोणी सांगितला? मोहनने काहीच न बोलता खिशातून अंगठी काढली आणि ते मॅडमच्या हातावर ठेवली. अंगठी पाहून ती महिला खूप खुश झाली आणि ती मोहनला म्हणाली, ही अंगठी तुम्हाला कुठे सापडली? मग मोहन म्हणाला, मॅडम, मॉलबाहेर जेव्हा तुम्ही फुगे घेण्यासाठी माझ्या पिशवीत हात घातला होता तेव्हा तुमची अंगठी माझ्या पिशवीत पडली असावी. अंगठी मिळाल्यामुळे तिला खूप आनंद झाला होता. त्यावेळी तिथे त्या महिलेची मैत्रिणी आली होती. ती महिला तिच्या मैत्रिणीला म्हणाली, बघ, या जगामध्ये असे प्रामाणिक लोकसुद्धा आहेत. हा माणूस खूप गरीब आहे, तरी देखील त्यांनी माझी सोन्याची अंगठी परत केली. हवी तर त्यांनी ही अंगठी त्याच्या गरजा भागवण्यासाठी विकलीसुद्धा असती, पण तसे न करता त्याने माझा पत्ता शोधून माझी अंगठी मला परत केली. यावर त्या महिलेची मैत्रीण म्हणाली, दादा, मी एक यूट्यूबर आहे आणि मला असं वाटतं की मी तुमच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ बनवावा. हे ऐकून मोहन म्हणाला, नाही मॅडम, मला हे सर्व आवडत नाही. यावर ती म्हणाली, मला तुमचा प्रामाणिकपणा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणायचा आहे. त्यानंतर तिने एक मोहनसोबत त्याच्या प्रामाणिकपणाचा व्हिडिओ बनवला. मग ती मोहनला म्हणाली, मला तुमच्या घराचा पत्ता द्या आणि तुमचे नाव सांगा. यावर मोहन म्हणाला, तुम्ही एक गरिबाच्या घराचा पत्ता घेऊन काय करणार? मग ती म्हणाली, माझं एक छोटंसं काम आहे. त्यानंतर मोहनने तिला आपल्या घराचा पत्ता दिला आणि तो पुन्हा आपल्या घरी आला. त्याच्या मुलाचा ताप खूप वाढला होता. त्याची पत्नी रडत त्याला म्हणाली, तुम्ही ती अंगठी विकून पैसे घेऊन आलात का? मोहन पुढे काहीच बोलू शकला नाही. त्याच्या मुलाची तब्येत जास्तच खराब होऊ लागली होती. तो आपल्या पत्नीला म्हणाला, ती अंगठी ज्यांची होती त्यांना मी ती अंगठी परत करून आलो आहे. हे ऐकून त्याची पत्नी आणखी रडू लागली आणि म्हणाली, तुम्ही हे काय केलं? तुमचा प्रामाणिकपणा आपल्या मुलाचा जीव घेईल.
ती रडत त्याला वाईट साईड बोलू लागली. अस्वस्थ तर तो सुद्धा झाला होता, कारण आनंदाच्या भरात त्या मॅडमने यावेळेस त्याला काहीच दिले नाही. तो या विचाराने गेलता की कदाचित मॅडम खुश होऊन किमान 1001 रुपये देईल, जेणेकरून मुलाला दवाखान्यात नेता येईल. आता त्याला सुचत नव्हतं की त्याने काय करावे. मुलाचा ताप उतरायचं काही नाव घेत नव्हता. मग तो आपल्या मुलाच्या डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागला. त्याची पत्नी संगीता आपल्या मुलाची हालत पाहून रडत होती. अशातच संपूर्ण रात्र निघून गेली. सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. तेव्हा मोहनने दरवाजा उघडला तर त्या मॅडमची मैत्रीण बाहेर उभी होती, जिच्यासोबत मोहनने काल एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. ती खूप आनंदी दिसत होती. मग ती म्हणू लागली, तुमचा व्हिडिओ एका रात्रीत खूप व्हायरल झाला आहे. एकाच रात्रीत तुमच्या व्हिडिओने जादू केली आहे. त्यानंतर त्या महिलेने पर्समधून 2 लाख रुपये काढले आणि मोहनच्या हातावर ठेवले आणि ती मोहनला म्हणाली, हे घ्या, हे पैसे तुमचे आहेत. मोहन ते पैसे पाहून हैराण झाला आणि म्हणाला, मॅडम मी हे पैसे, हो हे पैसे तुमचेच आहेत. मग ती त्याला समजावत म्हणाली, हे पैसे तुमच्याच व्हायरल व्हिडिओचे आहेत. सध्या तर ते पैसे अकाउंटवर जमा झाले नाहीत, पण नंतर ते जमा होतीलच. त्यामुळे मी माझ्याकडचे पैसे तुम्हाला आत्ता देत आहे. हे तुमचेच पैसे आहेत. तुमच्या कठीण प्रसंगीही तुम्ही ती 1 लाख रुपयाची अंगठी न विकता प्रामाणिकपणा दाखवला. त्यामुळे परमेश्वराने तुमची मदत केली आणि तुम्हाला 2 लाख रुपये दिले. हे ऐकून मोहन आणि त्याची पत्नी ढसढस रडू लागले आणि परमेश्वराचे आभार मानू लागले. कोण म्हणतं की कठीण वेळ आल्यावर देव साथ देत नाही. मोहनने आपल्या कठीण वेळी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्याचे फळ त्याला मिळाले. जैसे कर्म तैसे फळ. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.